नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मलकापूर नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा गुरुवारी मलकापूर येथील अहिल्यानगर येथे संपन्न झाली. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष नामदार पाशाभाई पटेल, नामदार डॉक्टर अतुल भोसले, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, अशोकराव थोरात, मोहनराव जाधव, पैलवान आनंदराव मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांची व भाजपच्या सर्व उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. या जाहीर सभेचे प्रास्ताविक तानाजी देशमुख यांनी केले. आज मलकापूर निवडणुकीची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मलकापुरातील काँग्रेसच्या सत्ताधारी मंडळींनी या मलकापूर शहरात गेले 4.5 वर्ष प्रलंबित असणारी कामं ही फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी घाईगडबडीनं ज्या पद्धतीनं, जसे की रस्त्याचा प्रश्न असेल, गटरचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न हे आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालू केलेला आहे. काल परवापर्यंत एका ठिकाणी डांबरीकरण सुरू होतं. म्हणजे 4.5 वर्ष जनतेची दिशाभूल करायची, जनतेला व्यतीत करायचे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी कामं करतोय आम्ही, विकास कामं करतोय आम्ही, शहराचं भाग्य विधाता आहे या पद्धतीने या शहरातली काँग्रेसचे सत्ताधारी वागतात. त्याचबरोबर पाशाजी या आगाशिवनगर विभागातील झोपडपट्टीचा प्रश्न हा फार गंभीर आहे. गेल्या 3 निवडणुका ह्या मलकापुरातील सत्ताधारी काँग्रेसने त्या झोपडपट्टीतील आपल्या माता भगिनींना मोफत घरे देतो असे सांगून त्यांची शुद्ध फसवणूक केलेली आहे. आजही ते असेच आश्वासन देतात. काही ठिकाणी तर जे तिथं शौचालय आहे त्या शौचालयाला दारं नव्हती. आमचे मित्र नगरसेवक हनुमंतराव जाधव तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी ती प्रलंबित असणारी कामं पूर्ण केली. अशा अनेक प्रश्न आहेत. शेतकरी विकास आराखडा, शेतकऱ्यांच्या जमिनीवर अन्यायकारक आरक्षण टाकलेले आहे. जाणीवपूर्वक विरोधक डोळ्यासमोर ठेवून आरक्षण टाकलेले आहे. या शास्त्रीनगर विभागामध्ये पाशाजी माझ्या स्वतःच्या जमिनीवर 28 गुंठे क्षेत्रावर पोलीस चौकीचं आरक्षण टाकलेलं आहे. वास्तविक पाहता पोलीस चौकी किती असते? फार तर 1 गुंठा 2 गुंठ, 28 गुंठे क्षेत्रावर पोलीस चौकीचं टाकलं. हे अनावश्यक आहे. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्यासाठी ह्या मलकापूरच्या सुज्ञ जनतेनं योग्य विचार करण्याची व या परिवर्तनाच्या लढ्यात सामील होण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की मलकापूरच्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी बस पास योजना या काँग्रेस मंडळी मनोहर शिंदे यांच्या काँग्रेस मंडळींनी सुरू केली होती. त्या योजनेचं नाव असं होतं की श्रीमती प्रेमिलता चव्हाण कन्यारत्न सुरक्षा बस पास योजना. तर त्या योजनेचं वास्तव तुम्हाला सांगतो. ती योजना अशासाठी केली होती की त्या योजनेचे लाभार्थी हे फक्त मतदारच, पण या मलकापूर शहरात गेल्या अनेक वर्ष राहणारी लोक त्यांच्या मुलाबाळांना या गोष्टीपासून वंचित ठेवण्याचं काम त्यावेळेला ठेवण्यात आलं आणि फक्त जो मतदार आहे, जो मिळकतदारच आहे, त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी ही त्यांची धडपड चालू होती. परंतु आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देऊन संपूर्ण मलकापूर शहरातील जी विद्यार्थी आहेत ह्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खरं तर भाजपनं त्याला ही केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे. ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत. वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. पण मलकापूर शहराचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा प्रश्न मी आज आपल्यासमोर मांडणार आहे. पाशाजी, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा या मलकापूर शहराच्या मध्यातून जातो. मलकापूर शहर पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूस वसलेला आहे. कोल्हापूर नाका हा ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र आहे. आजपर्यंत त्या ठिकाणी 134 अपघात झाले. त्याचबरोबर त्या ठिकाणी या विभागातील 24 नागरिक मृत्युमुखी पडलेले. परंतु मला आपल्या सर्वांना सांगण्याचा आनंद होईल की उन्नत महामार्गाच्या अंतर्गत आदरणीय
अतुलबाबा भोसले यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेबांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला की 3.5 किलोमीटरचा म्हणजे पंकज हॉटेल ते नांदलापूरपर्यंत होणारा उड्डाण पूल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा विनंतीपत्र आदरणीय अतुलबाबांनी गडकरी साहेबांना दिली आणि गडकरी साहेबांनी 750 कोटी रुपये या पुलासाठी मंजूर करून दिलेले आहेत. त्यासाठी बाबांचं एकदा सर्व मलकापूर शहराच्या वतीनं आपण हे करूया. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्ष कराड जिल्हा होणार असे आमचे माजी मुख्यमंत्री आश्वासन देत होते, परंतु कराड जिल्ह्यासाठी आता डॉक्टर अतुलबाबांनीच पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे आता तो जिल्हा होणारच आहे, त्याबद्दल काही तीळ मात्र शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाशाजी की मलकापूरची नगर परिषद होऊ नये अशी जी आवई उठवली गेली की भाजपचा नगर परिषद होण्याला विरोध आहे, मलकापूरची नगरपंचायत असावी. तर यासाठी 29 मे 2017 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच वेळेला घोषणा केली होती आणि आज ही मलकापूर नगर परिषद आदरणीय बाबांच्या माध्यमातून झालेली आहे. हे मी तुम्हाला पुराव्याविषयी सांगतो. आणि आदरणीय मनोहर शिंदे यांनी एक आम्हाला आव्हान दिलं होतं, त्या आव्हानासंदर्भात एक छोटंसं बोलणार आहे मी की ते म्हटले होते की मलकापूर नगर परिषद होण्यासाठी डॉक्टर अतुलबाबांनी काय प्रयत्न केले, जर केले असतील तर त्यांनी त्या संदर्भात असणारा एक कागद आम्हाला दाखवावा. तर मी त्यांना त्यांच्या आव्हानाला असं उत्तर देतो आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही एक कागद दिला तर आम्ही या निवडणुकीतून सपशेल माघार घेऊ, बिनविरोध भाजपला आम्ही करून देऊ. तर मला वाटतंय खरोखरच यांनी अजून पण आता मुदतच संपलेले आहे अर्ज काढून घेण्याचे, आज शेवटचा दिवस. त्यामुळं आणि अतुलबाबांनी केलेल्या पुराव्याचा कागद हा आमच्याकडे आहे, त्यांना जर बघायचं असेल तर तो आत्ताही आमच्याकडे उपलब्ध आहे. हिंमत असेल तर त्यांच्यातल्या कुठल्याही बगल बच्च्यांनी इथं यावं, तो त्यांच्या समोर सादर करून दाखवतो. जास्त वेळ घेणार नाही. येणाऱ्या 29-27 तारखेला आपण आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सारिका गावडे, त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पक्षाचे 19 शिलेदार यांना आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि मलकापूरच्या सत्ता परिवर्तनाच्या लढ्याचे साक्षीदार व्हावे यासाठी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आणि माझं 2 मिनिटाचं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपल्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर सारिका गावडे होती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टीचा मलकापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची मी नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार डॉक्टर सारिका प्रशांत गावडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे शेतकरी नेते पाशाभाईजी पटेल, त्याचबरोबर सगळ्यांचे लाडके नेते अतुलबाबा भोसले, आदरणीय रोहिणीताई, त्याचबरोबर उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित जागृत मतदार राजा व पत्रकार बंधू भगिनी, मी या निमित्तानं सर्वप्रथम अतुलबाबांचं मनापासून आभार मानते की ज्यांनी मला व माझ्या उमेदवारांना समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. बाबा, मी व आपले उमेदवार नक्कीच या संधीचे सोने करून दाखवू हा मी शब्द देते. सामाजिक सेवा करणे हा तर माझा धर्मच आहे. मलकापूर शहर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी, स्वप्नातलं नवीन शहर पाहण्यासाठी, आपल्या मलकापूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विरोधकांनी केलेल्या मलकापूर नगरीच्या या चिखलात आपण विकासाचे, प्रगतीचे, विश्वासाचे कमळ कायम फुलूया. यासाठी तुमची साथ असू द्या. मी व माझे सहकारी उमेदवाराच्या वतीने तुम्हाला आश्वासन नाही तर शब्द देते की आम्ही 12 महिने 24 तास आपल्या मलकापूर शहराच्या सोनेरी भविष्यासाठी प्रयत्नशील राहू व स्मार्ट सिटी बनवू. स्वर्ग पाहिलाय का कुणी स्वर्ग? स्वर्गात कसं सगळं चांगलं आणि चांगलंच असतं, तसा मलकापूर शहर स्वर्ग बनवू. केंद्रात, राज्यात आणि आपल्या कराड नगरीमध्ये आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे व माननीय देवेंद्रजी फडणवीस व माननीय
नामदार चंद्रकांत दादा यांचा विश्वास व आशीर्वाद आपल्या अतुल बाबांवर असल्यामुळे मलकापूर शहराचा विकास अटळ आहे। या निमित्तानं मी सर्वांना विनंती करते की येत्या 27 तारखेला भारतीय जनता पार्टी सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सर्वांनी संधी दिली तर संधीचं सोनं करू। धन्यवाद डॉक्टर। यानंतर कराडनगरीच्या प्रथम नागरिक रोहिणीताई शिंदे, नगराध्यक्ष कराड नगर परिषद कराड, आपल्या मनात व्यक्त करतील। मी जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण आम्ही सगळेच उत्सुक आहोत पाशाबाईजी आपल्या भाषण ऐकण्यासाठी। राजकारण फक्त राजकारणाने शहराचा विकास होणं शक्य नाही, तर राजकारणाबरोबर समाजसेवेचा गुण अंगी असणं अतिशय गरजेचं आहे। बाबा गेले 4-5 दिवस मी मलकापूर शहरात प्रचाराच्या निमित्तानं सारिकाताईंच्याबरोबर फिरतीये। प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये ज्यांनी विकास घडवलाच नाही, या निमित्तानं मी कराड शहराचा आवर्जून उल्लेख करेन की कराड शहर या गेल्या 2 वर्षात अतिशय अग्रगण्य असं स्पष्ट कारभार कराड शहरामध्ये दिसून येतोय। असाच आपल्या शहराचाही कारभार करण्यासाठी आपण सगळ्यांनी या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावा ही मी विनंती करते। बाबा, योगायोग असा आहे की 2 वर्षापूर्वी कराड शहराची निवडणूक लागली आणि ती तारीख ही 27 होती आणि 28 तारखेचा गुलाल आपला होता आणि 27 तारीख ही निवडणूक आहे आणि 28 तारखेचा गुलाल हा फक्त आणि फक्त आपलाच आहे। एवढंच बोलते आणि थांबते। धन्यवाद। धन्यवाद। येत्या 28 तारखेला फक्त भारतीय जनता पार्टीचाच गुलाल असेल। धन्यवाद। त्यानंतर या गावचे माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी सदस्य माननीय अशोकराव थोरात भाऊ यांना विनंती की आपण आपल्या मनात व्यक्त करा। माझे मित्र तानाजी देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये मलकापूरच्या काही समस्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे। मलकापूरमध्ये हे इलेक्शन आम्ही लढवत आहोत ते एवढ्यासाठी की मलकापूरमध्ये जी अत्यंत एक दुरावस्था झालेली आहे। ताईंनी उल्लेख केला की मलकापूरमध्ये सर्वत्र चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्ये आता आपल्याला कमळाचं फूल असं उमलवायचं आहे। निश्चितपणे ते उमलणार आहे, पण थोडी चिखलाची पण माहिती दिली पाहिजे की हा चिखल कसा निर्माण झालेला आहे। आणि हा चिखल निर्माण झाला तो 24/7ची नळ पाणी पुरवठा योजना आहे, त्यातून हा चिखल निर्माण झालेला आहे। कारण आमचे चाचा या ठिकाणी बसलेत, मुजावर चाचा, त्यांच्या शेतातच सगळं पाणी सोडले, गटरचं पाणी त्यांच्याकडे फोटो आहे आणि गरिबावर अन्याय चाललाय। मगाशी आपण ज्याचा उल्लेख करत होतो तो रस्ता सुद्धा 32 कोटीचा यांच्या ट्रस्टच्या जमिनीतूनच चाललेला आहे आणि आता कोर्टामध्ये गेलेले आहेत, परंतु चाचा याही वयात त्यांचा पराभव केल्याशिवाय थांबणार नाहीत, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो। तेव्हा या ठिकाणी मलकापूरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे। शेतकऱ्यांच्याकडे इथं ऊसाच्या पिकासोबत भाजीपाला आहे, फळभाज्या आहेत आणि आमच्या परिसरामध्ये कापिल, गोळेश्वर, जखीनवाडी, चचेगाव वगैरे जी गावं आहेत इथं शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळभाज्या वगैरे पिकवत असतात आणि मलकापूर हे शहर असल्यामुळे या शहरामध्ये विक्रीसाठी घेऊन येतात। पण आत्ता जे माजी सत्ताधारी झालेले आहेत आणि ते पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही, त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना भाजी मंडई साहेब नाही मिळाली। आजही ते भाजी मंडई इथं रस्त्यावर बसते। आपण मगाशी आत तिथं वळला, माझ्या घराकडून आल्यानंतर तिथं रस्त्यावर गर्दी होते आणि त्या रस्त्यावर बसलेल्या भाजी मंडईमधल्या शेतकऱ्यांकडून, किरकोळ भाजी विक्रेत्याकडून मलकापूरची नगरपंचायत, आत्ताची नगर परिषद 10 रुपये वसूल करते। सुविधा काहीही नाही आणि 10 रुपये वसूल करते। याच्याही पलीकडे जाऊन मला आपल्याला साहेब निदर्शनाला आणायचं आहे की मलकापूरची ग्रामपंचायत पण त्यांच्याकडे होती आणि नगरपंचायत पण होती। या गेल्या 17-18 वर्षामध्ये विशेषतः ग्रामपंचायतीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी, छोट्या शेतकऱ्यासाठी, अल्पभूधारकासाठी 1 रुपयाची तरतूद केली नाही। आजही नगर परिषदेचं कोट्यावधीचं बजेट आहे। माझा शेतकरी ज्या ठिकाणी रात्रीचं उसाला पाणी पाजतो, भाजीपाल्याला पाणी पाजतो, त्याची भाजी विक्रीची सोय नाही, परंतु त्याला एखादं खोरं पाटीचं अनुदान दिलेलं नाही। त्याच्या घरी जर 4 म्हैशी असल्या, 2 गायी असल्या तर त्याला कुठलीही प्रकारची सुविधा दिलेली नाही आणि ते सांगतात की या मलकापूरचा शेतकरी, शेतकऱ्यासाठी आम्ही काहीतरी करणार आहोत असं आता जाहीरनाम्यामध्ये सांगायला लागले।
मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आपण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अशा स्थानात कृषी मूल्य आयोगाच्या मार्फत शेतकऱ्याच्या घरात 4 पैसे यावे, त्याच्या घरातली चूल पेटावी, त्याच्या 4 मुलाबाळांना चांगला सुखाचा घास खाता यावा, उत्तम शिक्षण मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं. माणसाचा सर्व जो विकासाची व्याख्या आहे, काल परवा डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांनी विकासाची व्याख्या अतिशय सुंदरपणे सांगितली. मी 1 मिनिटामध्ये आपल्याला सांगतो. रस्ता केला म्हणजे विकास झाला का? पूर्ण रस्ता हे विकासाचं निदर्शक आहे निश्चित, परंतु त्या रस्त्यावरनं चालण्यासाठी सक्षम माणूस निर्माण केला का? तो माणूस ज्याने निर्माण केला तो खरा विकास. आर्थिकदृष्ट्या संपन्न, शारीरिकदृष्ट्या भक्कम, आरोग्य संपन्न आणि ज्याच्या घरी 4 पैसे येत आहेत, ऊसाचे पैसे येतात, मगाशी आपण म्हणाला ते आता आपलं भाषणात ऐकायचं आहे आम्हाला, असा माणूस घडवायचं काम स्वर्गीय जयवंतराव अप्पा, मान्य सुरेश बाबा आणि आता अतुल बाबा करतायत. ह्याला खरा विकास म्हणायचा आणि हा विकास ते करतायत. तोच विकास त्यांना मलकापूरमध्ये करायचा. आणि म्हणून शेतकऱ्यांची दुरावस्था आहे, शेतीमाल विकणाऱ्यांची दुरावस्था गेल्या 17-18 वर्षामध्ये केलेली आहे. आम्ही सातत्यानं त्यांच्या पाठीमागं लागलेलो आहोत की शेतकऱ्यासाठी भाजी मंडई करा, ती केलेली नाही साहेब. आपल्या मुद्दाम हे निदर्शनाला आणून दिला. शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचं अनुदान दिलं नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन असंच मी आपल्याला सांगू इच्छितो की जे तानाजीराव देशमुखांनी सांगितलं, या मलकापूरमध्ये 2008 साली विकास आराखड्याचा ठराव केला आणि त्याची अंमलबजावणी 11 महिन्यानंतर केली. आम्हाला तो पहिला आराखडा प्रसिद्ध सुद्धा केला नाही, दाखवला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलं, ज्यांचे छोटे छोटे भूखंड आहेत त्याच्यावरती आरक्षण टाकलं. 1400 शेतकऱ्यांच्या वरती साहेब आरक्षण टाकलेलं आहे आणि या 1400 शेतकऱ्यांना गेली 7-8 वर्ष भेटीला धरलेला आहे की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्ही मला मतं दिली पाहिजे. अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी चाललेलं आहे. काय धंदा चाललाय आरक्षणामधून? शेवटचा फायनल प्लॅन प्रसिद्ध झाला. ग्रीन झोन जिथं टाकलेला आहे त्या ग्रीन झोन मधल्या जमिनी या सत्ताधाऱ्यांनी कवडी मोल किमतीनं शेतकऱ्यांच्याकडून विकत घेतल्या. ज्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकलेलं आहे हे शेतकरी अस्वस्थ आहेत. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, ही खोटी अफवा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या ज्या आमच्या मलकापूरमधील काही गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलं, त्यातले 2 शेतकऱ्यांनी अक्षरशः आत्महत्या केली. कारण त्यांच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची सोय नव्हती. असलेल्या 5-10 गुंठ्या जमिनीवरती आरक्षण पडलं, त्याला त्याच्यामध्ये काही विकता येत नाही, काही करता येत नाही. हाय खाऊन ही 2 माणसं मिली. काय शेतकऱ्यांचा हाल चाललाय? 1400 शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण, एका शेतकऱ्याची 5 एकर जमीन, 6 एकर जमीन. आणि मग त्यानंतर आम्ही आपला आदर्श घेऊन फार मोठं आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर मग मात्र मी त्यांना सांगितलं, एक लेखी पत्र लिहिलं की 2013च्या लँड ॲक्विजिशन ॲक्ट कायद्याप्रमाणे तुम्ही आमच्या जमिनी ताब्यात घ्या, आमचे आम्हाला पैसे द्या, 4 पटीप्रमाणे द्या. त्याच्यावरही काही करत नाही. 1 गुंठ्याचं आरक्षण ताब्यात घेतलेलं नाही. मलकापूर नगरपंचायतीची आरक्षण ताब्यात घेण्याची परिस्थिती जर साहेब आपण म्हणाल तर तोळामासा परिस्थिती त्यांची आहे आणि ते एवढं मोठं आरक्षण ताब्यात घेऊ शकत नाहीत. आमची आपल्याला विनंती आहे, बाबाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, मलकापूर नगर परिषदेला झेपेल असाच आराखडा आम्ही तयार करू. जुना आराखडा बाजूला ठेवू. मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जुना आराखडा बाजूला ठेवला जाईल आणि नवीन आराखडा केला जाईल जो झेपेल. आणि त्या आराखड्यातल्या इंच जमिनीचे पैसे शेतकऱ्याला दिले जातील, तेव्हाच तो भूखंड विकसित केला जाईल. साहेब असे अनेक प्रश्न आहेत. हा आरक्षणाचा आहे. छोटे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक रोज या मलकापूरमध्ये विक्रीला येतात. विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. कुणालाही कसली सुविधा मिळत नाही. इथं पोलीस स्टेशनला आम्ही दिलेली जागेवरती पोलीस स्टेशन, या संबंध 15 चौरस किलोमीटर मधल्या गावाला पोलीस स्टेशन नाही, नागरी संरक्षण नाही. अनेक प्रश्न आहेत. ज्या योजना गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी हातात घेतल्या ती प्रत्येक योजना फेल झाली. भुयारी गटर योजनेबद्दल बाबा बोलतील, मी आता आपल्या पुढे फारसं बोलत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो साहेब, 24/7 योजनेमधले जे प्रश्न आहेत बाबा आपल्याला सांगतील. आरक्षणाबद्दल मी आपल्याला थोडंसं बोललोय. भुयारी गटर योजना 48 कोटी रुपये मंजूर झाले, खर्च केले. 6 कोटी रुपयाचा फेर प्रस्ताव केला, पैसे आले, खर्च झाले. आणि परत लोकवर्गणी 6 कोटीची खर्च केली, जवळपास 60 कोटी रुपये खर्च केले.
कुठेही भुयारी गटर योजनेमधला सिवेज वॉटर प्लांट आहे सर, तो फक्त सांडपाणी वाहून जातं. मी आपल्या सर्वांना विचारतो, आपल्यापैकी कुणाच्याही संडासमधलं पाणी त्या पाईपलाईन मधून जातं का? जात नाही. 5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण झाली नाही. 60 कोटी रुपये खर्च झाले, मैला वाहून जात नाही, पावसाचं पाणी जात नाही. 6 इंची नॉन प्रेशर छोट्या पाईपा टाकलेल्या आहेत आणि असली बोगस योजना माथी मारलेली आहे. माझ्या आपल्याला एवढीच विनंती आहे, नवीन योजना तुम्हाला बाबा द्यावीच लागेल, पण जुन्या योजनेची एन्क्वायरी लावा. कुणी मंजूर केली? कोण मुख्यमंत्री होतं? कोण नगर विकास मंत्री होतं? चौकशी झाली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा मी आपल्याला फार काय एवढं सांगत नाही, परंतु उद्याच्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीर राहावं. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती सारिकाताई गावडे आणि 1 ते 9 वार्डमध्ये असलेले आपले सर्व उमेदवार पुढचे 8 दिवस अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे. माता भगिनींना कमळाच्या पुढचं बटन कसं दाबायचं प्रात्यक्षिक घेतलं पाहिजे. आपण जिंकणार आहोत म्हणून ढिलं राहू नका, हायगई करू नका आणि आपल्याला मोठ्या मताधिक्यानं 19 अधिक 20वा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणायचा, एवढं लक्षात ठेवा. एवढंच आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भयमुक्त मलकापूरसाठी भाजपला मतदान द्या. धन्यवाद. त्यानंतर मोहनराव जाधव काका यांना विनंती की आपण मनोगती करावं. चिन्हावर डॉक्टर अतुल भोसलेंच्या संकल्पनेतनं निवडून आलेल्या कराडच्या प्रथम नागरिक रोहिणीताई शिंदे ज्या कमळावरच्या आहे, आघाडी बिघाडी काही नव्हती भाषावर. आणि उद्याच्या 27 तारखेला जसं रोहिणीताईंनी सांगितलं, 27 तारखेला मतदान होऊन 28 तारखेला कमळाच्या चिन्हावर निवडून येणाऱ्या मलकापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सारिका गावडेताई, तुमच्या दोघीमध्ये साम्य. तुम्ही त्यांच्याबरोबर ट्रेनिंग आता अगोदरच द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे अतुलबाबांनी तुमची त्यांच्यासोबत फिरायसाठी निवड केली होती. आपण काय काय दिवसभर करता याची माहिती दुसऱ्या दिवशी आमच्या समोर येते. त्यामुळे तुमचं ट्रेनिंग 27 तारखेच्या आत पूर्ण होईल. आणि पर्सनॅलिटी चांगली असल्यामुळं तुम्ही असं काही घाबरायचं काही कारण नाही, रिटून बोलायचं असतं. रिटून बोलणं फक्त इथं मलकापुरात तेच चालू आहे, गेली अनेक वर्ष झालं. आणि मी त्याचा आय विटनेस सह्याद्री साक्षीदार आहे. या आजच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि ज्यांच्या बारीक बारीक पटेल साहेब गोष्टीवर अभ्यास करणारा, खरं अशोक भाऊला PhD द्यायला पाहिजे. त्यांच्या संकल्पनेतल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सुटत नाहीत. ते या पॅनलचे मार्गदर्शक अशोकराव थोरात भाऊ, कराड दक्षिणचे अध्यक्ष हर्षद मोहिते. या येणाऱ्या 27 तारखेच्या निवडणुकीमध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटतो की ज्यांनी मागच्या वेळेला वेगळ्या पार्टीतनं निवडणूक लढवली होती, पण यावेळेला अतुल बाबांचा एकूण प्रचाराचा किंवा एकूण कार्यक्रमाचा झंझावात बघितल्यानंतर त्यांच्या संकल्पना बदलल्या आणि त्यांनी आपला मूळ गट घेऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते आमचे मित्र राजूभाई आणि त्यांचे सगळे सहकारी. त्याचबरोबर सुहास कदमांनी चांगला दणक्याचा निर्णय, वेळ लागला जरा, कुठं थटलं होतं पाणी काही माहीत नाही, पण शेवटी त्यांनी उत्तम निर्णय घेतला. बाकीचे राहिलेले पाठिंबे ते अधिकृत उमेदवार आहेत आपल्या कमळाच्या चिन्हावरती. बाकीचे राहिलेले पाठिंबे आणि इतर गोष्टीचा उहापोह डॉक्टर अतुल बाबा करतील. मी 4-2 गोष्टीवरच बोलणार आहे. आणि या सभेला उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे सगळे अधिकृत उमेदवार, त्यांचे समोर बसलेले सगळे हितचिंतक, या सभेला उपस्थित असलेले मोठ्या संख्येने या मलकापूर गावचे सगळे नागरिक, मतदार बंधू आणि भगिनी, मी 2-3 गोष्टीच फक्त सांगणार आहे. साहेब, माझं गाव कृष्णा कोयनेच्या प्रतिसंगमावर 2-3 गावांची वसाहत आहे. आपल्या माहितीकरता सांगतो, माझं गाव पलीकडे आहे, सैदापूर ग्रामपंचायत आहे, जिथं शैक्षणिक केंद्र चव्हाण साहेबांनी बसवलं आणि 28 ते 30 हजार विद्यार्थी रोज सैदापूरमध्ये शिकायला येतात. कृष्णा कोयनेचा पवित्र संगम आहे, तिथं शेजारी यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. त्या काठावर जे शहर वसलेलं आहे ते कराड आहे आणि त्याच्या नगराध्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. एखाद्या शहराला
एखादा चांगला नेता मिळावा, एखाद्या जिल्ह्याला एखादा चांगला नेता मिळावा आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना गावागावामध्ये याव्यात अशी साधारण आपली संकल्पना पूर्वीची असते. मलकापूर नावा रूपाला येण्याचं कारण काय नेमकं? मलकापुरात काय ते आता सगळे म्हणतात चिखल आहे, गटर आहे, पाणी उघड्याव आहे, ती ड्रेनेज योजना फेल गेल्या, बोंब चालल्या, हे सगळं असून मग मलकापूर या देशाच्या नकाशावर कशावर आलं तर ते म्हणे 24/7 ना. आता 24/7 आमच्या गावात पाणी चारही बाजूनं पण माणूस दारात उठलं की नदीत पडतंय. कशाला 24/7 पाणी मोटर नाही आणलं इथं दिलं? अरे त्यामुळं कधी आपलं शहर किंवा आपलं गाव नकाशावर येत नसतं. त्याच्या पाठीमागं फार मोठी एक संकल्पना असते. स्वर्गीय जयवंतराव भोसले अप्पांच्या नेतृत्वानं, त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या आगाध अशा संकल्पनेतनं या मलकापूरच्या माळ रानावर, की जिथं फॉरेस्टचा एरिया आहे, जिथं माळ रान होतं, इथं उद्योगाचं दुसरं काही साधन नाही, ज्या जयवंतप्पांनी कृष्णा चॅरिटेबलची स्थापना केली आणि ते चॅरिटेबलचं असं सुंदर मॉडेल ज्या देशाच्या नकाशावरती मलकापूर आलं, ते चॅरिटेबल मुळे आलं, 24/7 मुळे नाही. पाशाजी पटेल साहेब आपल्या निदर्शनाला आणून देतो, अतुल बाबांना आमदार व्हायची काय गरज आहे मला सांग. मग तुम्ही सांगितलं ही सगळं मिळालं की माणसं मध्ये जणू तिकडे राजकारणी काय करायचं, पोरबाला बघितली भानगड नव्हती. अतुल बाबांच्या 2-3 पिढ्या आज काम करतात. ज्या मलकापूरच्या माळावर नंदनवन झालं त्या चॅरिटेबल मुळे, तिथं छोटे छोटे व्यावसायिक आले, छोटे छोटे दुकानदार आले, प्रचंड मोठा व्यवसाय सुरू झाला आणि मार्केटमध्ये आता मलकापूरच्या चौकात जी गर्दी दिसते ती कृष्णा चॅरिटेबल मध्ये असणाऱ्या शैक्षणिक संकुलामुळे दिसत्या. तिचा जर दरवाजा लावला तर कुत्रा इकडे माळा फिरायचं नाही. जयवंतराव आपणची केवढी संकल्पना होती. आज 9,000 लोकांना थेट रोजगार देणारं कुटुंब आहे भोसलेंचं. आज 9,000 लोक त्या संकुलामध्ये आणि वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये काम करतायत. 2 कारखाने डाम डौलानं उभे आहेत. जे ताटतील त्यांचा ऊस जयवंतला जातो, जे सरळ आहेत त्यांचा ऊस कृष्णेला जातो. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, राज्यामध्ये FRPच्या पेक्षा पण 5 रुपये 50 रुपये जास्त देणारे हे 2 कारखाने आहेत. आमच्याकडं काही कारखाने असे आहेत ऊस गेला की काहीच नाही. माणसामध्ये ऍडव्हान्स तर काय 100, 200, 500 द्याल का नाही? ती मेलं पाणी पाजून वर्षभर. FRP कुठला ऍडव्हान्सच नाही, गाठच 2-3 वर्ष झालं घेत नाही पार्टी. असले पण कारखाने आमच्या तालुक्यामध्ये. पण भोसले कुटुंबाने केलेले सगळे उद्योग साहेब, जयवंतला जर ऊस गेला तर 100 रुपयाच्या बँक गॅरंटी जशी देते तशी माणसं चौकात बघतात. अरे माझा ऊस जयवंतला गेला, काळजी नाही, झोपलोय मी, माझ्या खात्यावर पैसे जमा आहेत FRPचे. ती अवस्था कृष्णेमध्ये. एक डॉक्टर म्हणजे मी तर, तुम्ही आता सुरेश बाबांशी उत्तम पद्धतीने अनेक वेळा बोलला, मी अनेक पार्ट्या बघितलेल्या आहेत. ज्या पक्षाचे आता समोर पार्टी उभी आहे त्याच्यात मी फार खोलवर पाक बुडून मेलोच असतो बऱ्यापैकी. अतुल बाबाची गाठ पडली नाही तर फास लावून घ्यायची गाडी होती. जो लागे नादी त्याचं आधी पाय छटायचं काम तिथं कार्यक्रम उत्तम चालू असतो. आणि त्याला मी सत्य साहेब, मी साक्षीदार आहे. मी अजून काय फार नाही बोललेलो, अजून रंग याचा आहे त्या गमती जमतीला. परंतु विधानसभेनंतर काय खेळ केला, ओळख सुद्धा नाही पक्षाची आमची, आता काय सांगायचं तुम्हाला. परंतु फरक हाय, शाश्वत ज्याला काम म्हणतो आपण कीर्तनामध्ये, शाश्वतीला महत्व, शाश्वत आयुष्य माणसाला मिळावं, तसं शाश्वत नेतृत्व आज या जिल्ह्याला जर कोणाचं मिळालं असेल तर ते डॉक्टर अतुल बाबा. मी सुरेश बाबांच्या बद्दल बोलतो. इतकं कूल नेतृत्व, म्हणजे बर्फापेक्षा थंड असलेले डॉक्टर म्हणजे सुरेश बाबा भोसले. राज्यामध्ये त्यांचं मॉडेल म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे. खेळ खंडोबाच्या कृष्णा कारखान्याचा झाला होता. आता जर कृष्णा उद्योग समूहाचा हा कृष्णा कारखाना सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली जर आला नसता तर भाई आपल्या मंडईत धंदा जोरात चालू झाला असता, किलोवर घालायला लागला. इतकं
इतकं कूल नेतृत्व आहे. एखाद्या कार्यकर्ता भेटायला आला तर त्याच्याशी बोलणं, फक्त त्याचा प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर उपचार करणं. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात, त्याच्याही अगोदर कराडला डॉक्टर ते रामदेव बाबांचं आम्ही शिबिर घेतलं होतं. रामदेव बाबा म्हणत होते आमच्या पतंजली उद्योग समूहाचं ब्रँड अँबॅसिडर सुरेश बाबांना केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर 8:15 कुठला राजकारणी दवाखान्यात किंवा पेशंटच्या त्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतो का? आम्हाला तर 9:30 पर्यंत काही कळलं झालं, उगावलेलं. सुरेश बाबा ऑपरेशन थिएटरमध्ये सकाळी 8:15 वाजता असतात. 10 वाजेपर्यंत स्वतः ऑपरेशन, कॅन्सरची 15 ऑपरेशन स्वतः हँडल केलेले सुरेश बाबा. आणि पुन्हा पण चिकलपेट करता. ज्यांची नाळच मुळात समाजाशी जोडलेले, ज्यांची नाळच मुळात समाजसेवेशी जोडलेले या कुटुंबामध्ये मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 25 वर्ष काम केलेलं वाटतं. कशाला अतुल बाबांना आमदार करायचे? सगळं तर आहे. 9,000 लोक त्यांच्या मागे आता नोकरीलाच आहे. नोकरीला असलेला माणूस तिरका वागेल का? वागला तर सगळा घरी जाईल का? तसलं पण इंजेक्शन ते देत नाही. पण आता आम्ही सांगितलंय, वाकडं तिकडं वागलं तर थेट घरला जाऊन द्या. पाठ किती सोसायचं, किती बघायचं? कोण पाशा पटेल साहेब असा निर्णय घेईल? 1 महिना सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अतुल बाबा आपण लावला नव्हता. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये, एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरोधामध्ये, उद्या कुणाचं सरकार येणार आहे माहीत नव्हतं. उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं तर यांची अडचण झाली असती. ह्या सगळ्या संकल्पना पाठीवर घेऊन थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आवाज टाकून 65,000 मतं मिळवणं आणि चुकून माझ्यासारखी 4-2 जण जर तिकडे आली असती तर तुम्हाला सांगतो काय झालं असतं, काय आपल्याला काही सांगता येणार नाही शब्दामध्ये. येणाऱ्या काळामध्ये नक्की सांगेन. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असोत, महाराष्ट्राचे 2 नंबरचं मंत्रीपद ज्यांच्याकडे ते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असोत, आज त्यांचं सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये फिरताना मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. तिथं कोणतरी परवा चंद्रकांत दादांना बॅटरी म्हणलं का, बॅटरीचा सेल तुला उचलेल का? ते पाहूनच आहे आमचं चाबरा एकदम. चंद्रकांत दादा पाटील काय करू शकतात ह्याची चुणूक पश्चिम महाराष्ट्राने बघितलेली आहे. पाशा पटेल साहेब, कमळ आणि आमचं नातं असं लांब लांबनं सुद्धा कवा नव्हतं. कमळाला 65,000 मतं पडतात. धाडसानं या जिल्ह्यामधला, या महाराष्ट्रामधल्या कुणी विश्वास ठेवला नव्हता. रोहिणीताई शिंदे निवडून येतील म्हणून कमळाच्या चिन्हावर. माजी मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये कापड फाटली कमळ 8,000 निवडून आलं. ह्या सगळे धक्के तुम्हाला माहित असताना चंद्रकांत दादाचं कोण माप काढेल का? चंद्रकांत दादा येतात, अतुल बाबाला भेटतात. आज राज्यामध्ये माझे बंधू काम करतात त्या शासकीय सेवेमध्ये. महाराष्ट्र सरकारनं सत्ताधारी आमदारांना 5 कोटी रुपयाचा निधी देण्याचा आता फरमान काढला आणि प्रत्येक आमदाराला सत्ताधारी 5 कोटीचा निधी दिला. आज माझा नेता माझ्यापेक्षा तरुण आहे. आज माझा नेता आमदार नाहीये, परंतु गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये करोडो रुपयाचा निधी कराड दक्षिणच्या मतदारसंघामध्ये आणताना ते आमदारने डायरेक्ट पंढरपूरच्या देवाची जबाबदारी टाकली. आता विठ्ठल आमच्या बरोबरच आहे. आम्ही फक्त आनंदराव पैलवानींना आम्ही माळ घातलेली नाही, ते कदाचित घालण्याची शक्यता पण नाही. पण तुम्ही म्हणलं असली वस्तू आमच्याकडे मिळणार पण नाही. आता त्यांनी काहीतरी ते शाकाहारी धरले म्हणून कळलं आम्हाला. त्याचा प्रसार आणि प्रचाराचं माध्यम आम्ही उद्यापासून चालू. असल्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या नेत्यावरती आमचा विश्वास आहे. अतुल बाबांची परिपक्वता गेल्या 5 वर्षामध्ये बदल झाला. ते आपल्या राज्यातनं, आपल्या शहरासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या तालुक्यासाठी काय करता येईल चांगलं ह्याच्यावरती त्यांचा सातत्यानं अभ्यास चालू आहे. रोज सकाळी आम्ही उठलो की आमचं चॅरिटेबलला दर्शन होतं. साहेब, चॅरिटेबलचं माध्यम आपण पूर्वी राजीव गांधी एक योजना आली होती बघा, आरोग्य योजना. त्यातनं ते हार्टचं ऑपरेशन मोफत करायचं. इथं योजना ही जवळजवळ 20 वर्ष झालं चालू आहे. पदरच्या खिशातल्या पैशांना कोणतरी आपलं बिल कमी करेल का साहेब? रोज सकाळी आमच्या तालुक्यातले सगळे कार्यकर्ते असतात, बाबा जवळचा आहे जरा 50% करायला लागते. 100% कर की, लागलाच घरी घेऊन जा पैसे.
5% 50% पर्यंत, आणि जर त्या पेशंटची त्या रुग्णाची जर अवस्था नसेल तर 90-100% पर्यंत बिल माफ करून समाजाची खऱ्या अर्थानं सेवा करणारं नेतृत्व आम्हाला मिळालंय. मी साहेब 2-3 पक्ष माझे झाले, पण एवढं उत्तम शाश्वत नेतृत्व, एवढं गुणी आणि सुसंस्कृत नेतृत्व, आम्ही ज्यांच्यासाठी खाचा खाल्ल्या, खळगा खाल्ल्या, चप्पल गावाची बंद झाली, बसना चप्पल बदलायला मुख्यमंत्री म्हटलं होता. काय सांगायचं तुम्हाला, माझी तर एवढी कामं झाली ती, वांकराचं दुकान अजून जर उघडं असलं तर फास्ट लावून घेतो संभावतो, एक काम झालेलं दाखवतो. आणि डॉक्टर अतुल बाबांच्या नादाला लागल्यापासून कराडच्या सर्वसामान्य कार्यकर्ता जो तरुण आहे, त्यांचा जो आयडॉल अतुल बाबा म्हणून त्याला दिसतोय, त्या अतुल बाबाकडे बघितल्यानंतर आज तरुणांना शाश्वत नेतृत्व मिळाले. पुढची 25 वर्ष आता आम्ही काळजी करणार नाही आमच्या नेत्याची. आता आमच्यावर जबाबदारी आहे. 2019 मध्ये आमचा नेता सन्मानाने विधानसभेत गेला पाहिजे, आणि त्याची पहिली पायरी मलकापूरची नगरपालिका आहे असं मला वाटतं. अनेक घडामोडी घडल्या, नगरपंचायत झाली, ग्रामपंचायत मोडली, नगरपंचायत झाली, नगरपंचायत मोडली, नगरपालिका झाली. पण जर करोडो रुपयाचा निधी जर तुम्हाला या मलकापूरमध्ये पाहिजे असेल, आणि जर हे मलकापूर जर स्मार्ट सिटी एखाद्या सिंगापूर सारखं करायचं असेल तर कमिशन एजन्सी इथं नको आहे. अतुल बाबा काही पैशासाठी पॅनल उभं केले तुम्ही, काय टेंडर देऊन तुम्हाला 5% पोचवायचं आहे, हर्षदांना तुमच्याकडे काय पाकिट द्यायचं आहे, त्या गटारामध्ये अतुल बाबाला पैसे खायचे आहेत, अतुल बाबाला कमी आहे म्हणून तुझ्या घरचं काही तिजोरी फोडून आम्हाला पाहिजे का? अरे अतुल बाबा असे पैसे कार्यकर्त्यावर करोडो रुपये खर्च करणार आहे, तुझ्या मलकापुरात येऊन आम्हाला काय कमिशन खायचं आहे का? पण मलकापूरची जी दुरावस्था झालेली आहे, ज्या दुरावस्थेला तुम्ही सगळे सत्ताधारी जबाबदार आहात, ते मलकापूरची दुरावस्था आम्हाला आता नीट नेटकी करायचं आहे. आणि जे इंटरनॅशनल लेवलचं कृष्णा चॅरिटेबलचं तिथं जे संकुल उभं आहे, ते संकुल राज्यात नव्हे, देशात नव्हे, आम्हाला जगामध्ये परत एकदा दाखवून द्यायचं. हेच ते मलकापूर, आणि हेच ते कृष्णा चॅरिटेबल, हेच ते औषधोपचार, आणि हेच ते अतुल बाबा. आणि म्हणून ही नगरपालिका पाहिजे. ही नगरपालिका आम्हाला कमिशनसाठी, आबा गावड्याला काही काम द्यासाठी. मला तर कळलं अशोक भाऊ, नगरपालिकेतले काही लोक स्वतःच काम करतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं बोलाव्या लागतील. साहेब, तुमचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे. मगाशी छोट्याच्या शेवटी कार्यकर्ता घडत असतो, कार्यकर्ता संघर्षातून उभा राहत असतो. परंतु मी सांगता राहिलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मी अतुल बाबांच्या गाडीमध्ये अनेक वेळा बघितलेलं की अतुल बाबांनी जर मेसेज केला तर विदिन 5 मिनिटं त्यांचा रिपीट मेसेज येतो की बाबा बोला काय काम आहे तुमचं. माजी मुख्यमंत्रीची आमची 3-3 महिने गाठ पडत होते, आम्ही मेलो माझी उचलून. इथं 5 मिनिटात मुख्यमंत्री आहे. चंद्रकांत दादा कोल्हापुरात निघाले की अतुल बाबांना फोन असतो, अतुल बाबा यादी तयार ठेवा, मी येतोय तुमच्याकडे. आणि ते अजित पाटील खुळ अर्ध्या मंगलीच्या तमाशात सुद्धा तुला घेणार नाही. ते म्हणते चंद्रकांत दादाला भेटली, दादाला दिसतं का, तुला दिसतं का 6 वाजता. चंद्रकांत दादाच्या नादाला कुणी लागू नये. मराठा आरक्षणाचा गोंधळ उडला होता सबंध महाराष्ट्रामध्ये. भाजपच्या विरोधामध्ये, भाजपच्या सरकारच्या विरोधामध्ये वातावरण असताना निवडणूक लागली सांगली महापालिकेची. आत्ताचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या महाआघाडीमध्ये भाजपच्या 4 नगरसेवक होते साहेब. चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली तिथं निवडणूक झाली. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा दंगा उठला होता आणि सगळेजण म्हणत होते की भाजपच्या 10 सीटा येणार नाहीत. साहेब, चंद्रकांत दादांचा धक्का असतो स्लो, बसला तर समोरच्याला 4-2 महिने तर काही कळत नाही निकाल लागल्यावर. सांगलीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातले आमचे नेते 2 महिने काही किमान झोपले नव्हते. 44 कशा झाल्या. तसंच इथं पण होणार आहे. दुसरी रोहिणीताई मलकापुरात बसणार आहे आणि सगळ्या सीटा निवडून येणार आहे. आज आम्ही मलकापूरमध्ये फिरतोय, लोकांच्या चेहऱ्यावर तेज आहे, परिवर्तनाची नांदी त्यांच्या दिसते. मतदान देताना काही माग कोण उभं राहत नाही, भ्याचं काही कारण नाही. ती वर देते का खाली, आता देण कमळाचं पुढचं दाबायचं, काय करायचं ते दुसरं जाऊन तिथं. एक पवित्र मत तुमचं आता खर्च करा.
काही वेळेला लोकशाही धोक्यात येतं असं म्हणतात. आमच्या गावामध्ये आम्ही म्हणलं एकदा जर आता जर नाही मतं दिली तर आता नाही येणे जाणे सहज खुंटणे बोलत हे तुझ्या उराव घालून आहे ती. तर असं होता कामा नये. अत्यंत तेजस्वीपणानं 27 तारखेला उत्तम पद्धतीने सकाळी आंघोळ करा, देवघरातल्या देवाच्या पाया पडा, कमळाच्या पुढचं बटन दाबा आणि पुढची 5 वर्ष कुणाच्या दारात आमच्या दारातला बल लागला नाही म्हणून जाऊ नका. जायची गरज नाही. तुमचा बल ऑटोमॅटिक लागलेला असेल आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो की येणाऱ्या 27 तारखेला आपण कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून महाराष्ट्रामध्ये दुसरा नगराध्यक्ष कराडच्या शेजारचा घडवावा एवढी अपेक्षा ठेवून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. त्यानंतर आपले सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार डॉक्टर अतुल भोसले बाबा. वाघाचं चित्र काढलं त्याच्या खाली वाघ लिहावं लागत नाही, तो वाघच असतो कराड दक्षिणचा ढाण्यावा नामदार डॉक्टर अतुल भोसले बाबा. आदरणीय नामदार पाशाबाई पटेल साहेबांना मी सांगू इच्छितो की मलकापूर शहराच्या इतिहासात आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की 1000 वर्षापूर्वी या मलकापूर शहराची जडणघडण व्हायला सुरुवात झाली आणि 1000 वर्षापासून या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संकल्प घेऊन लोकांची वसाहत व्हायला सुरुवात झाली. या शहराची निर्मिती होत असताना मलकापूर शहरामध्ये आमच्या धनगर बांधवांनी धाडसानी राहायला सुरुवात केली. ज्यावेळेस राहायला सुरुवात केली त्यावेळेला इथं कसलीही नागरी सुविधा नव्हती. कराडच्या जवळची एक लहानशी वाडी म्हणून मलकापूरची ओळख या परिसरामध्ये होती आणि त्यामुळं मलकापूर नावारूपाला येण्यासाठी या गावातल्या लोकांनी अहोरात्र प्रयत्न केले, अहोरात्र कष्ट केले आणि या लहानशा वाडीचं रूपांतर एका लहानशा गावामध्ये झालं. लहानशा गावाचं रूपांतर मोठ्या गावामध्ये झालं. मोठ्या गावाचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं. नगरपंचायतीचं रूपांतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने नगर परिषदेमध्ये केलं आणि आज क वर्ग नगर परिषदेचा दर्जा मलकापूरला प्राप्त झालेला. पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय कराय अण्णांची इच्छा होती की या गावची ग्रामपंचायत व्हावी. कराय अण्णांना स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंनी, स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी साथ दिली आणि या गावची ग्रामपंचायत झाली. गावची ग्रामपंचायत झाल्यानंतर या गावच्या विकासाला चालना मिळाली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी गावातल्या लोकांच्या सहकार्याने केली आणि स्थापना करत असताना पहिल्यांदा हॉस्पिटलची निर्मिती या परिसरामध्ये झाली. नंतरच्या काळामध्ये कैलासवासी वसंतराव दादांनी स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहिलं आणि त्या स्वप्नाला अनुसरून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना या परिसरामध्ये झाली. आज आदरणीय पाशाबाईंना मला सांगताना आनंद होतो की साहेब या गावच्या गतवैभवामध्ये वाढ करण्याचं काम हे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मोठ्या प्रमाणावर मलकापूर शहरातल्या नागरिकांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होताना आपल्याला आज दिसतं आणि त्यामुळे या मलकापूरच्या गतवैभवामध्ये वाढ व्हावी, मलकापूर सुस्थितीत यावं, मलकापूरचं प्रशासन चांगलं असावं याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही आजपर्यंत करत राहिलेलो. कराड नगरीमध्ये मागच्या काळामध्ये परिवर्तन झालं. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा कराड नगरीच्या लोकांनी निवडून दिल्या आणि रोहिणीताईंना निवडून देत असताना खूप मोठे आशा ठेवून कराड शहराच्या लोकांनी सत्ता भारतीय जनता पार्टीकडे सोपली. आज या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कराडमध्ये आम्ही काय केलं तर कराड नगरीमध्ये 26 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून थेट कराडकरांसाठी भेट या रूपानं आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. कराड नगरीच्या लगतचा जो परिसर होता, ज्या परिसरामध्ये रस्ते नव्हते,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, ज्या परिसरामध्ये दैनंदिन लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागायचं, त्या विस्तारित विभागासाठी 3,10,00,000 रुपयाचा निधी अलीकडच्या काळामध्ये राज्य सरकारने मंजूर करून दिला. कराड नगरी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्या कराड नगरीमध्ये रस्ते चकाचक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीकडे सत्ता आल्यापासून आता आपण करू लागलेलो. कराड नगरीमध्ये जे लोक सत्तेमध्ये आले, जे मेहरबान लोक सत्तेमध्ये आले, नगरसेवक मंडळी जे सत्तेमध्ये आले, त्यांनी सुद्धा निर्णय घेतला की आपण सुद्धा भारतीय जनता पक्षाला साथ द्यायची आणि त्यामुळे रोहिणीताईंबरोबर सगळे लोक ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे मलकापूर नगरीची सत्ता सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आपण देणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि कराडमध्ये रोहिणीताई, तसंच मलकापूरमध्ये सारिकाताईंना आपण निवडून द्यायचं आहे. हे या निवडणुकीच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला आव्हान करण्यासाठी आज इथं उभा राहिले. आज राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, देवेंद्र दादांचं नेहमीची संकल्पना आहे, नेहमीचं मत आहे की शहराकडे लोकांची येणारी संख्या वाढत चाललेली आहे, शहरीकरण वाढत चाललेलं आहे आणि शहरामध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार नेहमी गांभीर्यानं प्रयत्न करत चालले. मोदीजींनी एक घोषणा केली की 2022 सालापर्यंत प्रत्येकाला पक्क राहण्याचं घर मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मोदीजींनी मोठ्या प्रमाणावर देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये गृह प्रकल्पांच्या निर्मितीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जितके राज्य आहेत त्यात सगळ्यात जास्त घरांची निर्मिती करण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आणि त्यामुळे मलकापूरची मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीची जी अडचण आहे त्या अडचणीवर जर का रामबाण उपाय असेल तर सारिकाताईंना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण जे उभं केलेलं आहे त्यांना निवडून देणं आपण गरजेचं. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होईल त्यावेळेला झोपडपट्टीमध्ये पक्की राहण्याची घरं देण्याच्या बाबतीतला प्रश्न निकाली लागल्याशिवाय राहणार. आज कराड दक्षिणच्या ग्रामीण भागामध्ये 24/7 पाणी पुरवठा योजना, ज्या योजनेमध्ये मोफत मीटर देण्याची संकल्पना ही राज्य सरकारने हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये रेठरे बुद्रुक असेल, खोडशी असेल, गोळेश्वर असेल, मुंडे असेल, 4 गावांमध्ये पाण्याची योजना वर्ल्ड बँकेच्या योजनेमधनं मंजूर केली आणि त्याच्यामध्ये मोफत पाण्याचे मीटर देण्याची संकल्पना राज्य सरकारने हाती घेतली. 70% साहेब काम पूर्ण झालेलं आहे. या गावांमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पुढच्या 2 महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल आणि योजना पूर्ण झाल्यावर लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी आणि मीटरला पैसे मोजावे लागणार नाही अशा प्रकारची योजना या गावांमध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसते. मलकापूरमध्ये काय अवस्था आहे? मलकापूरमध्ये साहेब एका मीटरला 25,000 रुपये मोजावे लागतात. राज्याचं नेतृत्व तुमच्याकडे होतं, मोफत मीटर द्यायला तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्ही मोफत मीटर द्यायला हवे होते. मलकापूरकरांकडून 25,000 रुपये वसूल करण्याचा काय तुम्हाला लोकांनी अधिकार दिला होता? पण तुम्ही लोकांकडून 25,000 रुपये वसूल करता. 25,000 वसूल केल्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्याचे मीटर देता, लोकांचं शोषण करता. 1400 लोकांवर आरक्षणाचं भूत त्यांच्या मनगुटीवर तुम्ही बसवलं. 1400 लोकांच्या जमिनीवर तुम्ही आरक्षण टाकलं. कोणावर जेलचं आरक्षण टाकलंय, कोणाच्या घरावर आरक्षण टाकलंय, कोणाच्या अंगावर पोलीस चौकीचं आरक्षण टाकलंय. अशा 1400 लोकांना वेटीस धरण्याचं महापाप सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की येणाऱ्या 27 तारखेला फक्त भाजप, फक्त कमळ, सारिकाताई आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना निवडून देण्याच्या बाबतीतलं काम येणाऱ्या 27 तारखेला तुम्ही केलं पाहिजे. 1400 लोकांवर आरक्षण टाकून साहेब सत्ताधारी थांबले नाहीत. तुमच्यावर आरक्षण टाकायचं, त्यानंतर तुमची जमीन खरेदी करायची, कमी दराने खरेदी करायची, तुम्हाला भीती दाखवायची की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, तुमच्या जमिनीवर काही होणार नाही आणि कमी दराने खरेदी करून आरक्षण उठवता कसं येईल याच्यासाठीचं षडयंत्र असायचं. असा कूटनीतीचा वापर या मलकापूर शहरामध्ये करण्यात आलेला आहे. मुस्लिम बांधवांवर अनेक वेळेला अन्याय झालेला आहे. अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समस्या आदरणीय पाशाभाई पटेल साहेबांसमोर मांडलेल्या. साहेब मी सुद्धा विनंती करतो, आपण समाजाचे नेते आहात,
महाराष्ट्रातून लोक खूप आशेनं आपल्याकडे पाहतात. मलकापूरची जनता, कराड दक्षिणची जनता, या तालुक्यातली जिल्ह्यातली जनता आपल्याकडे खूप आशेनं पाहते. आपण सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हे सगळे प्रश्न मांडले पाहिजेत. आमच्यासाठी आमच्या अडचणी त्यांच्या समोर आपण मांडल्या पाहिजेत. या मलकापूरकरांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका आज भारतीय जनता पक्षाला घ्यायची. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. ड्रेनेजच्या बाबतीमध्ये खूप अत्यंत गंभीर अवस्था या गावामध्ये निर्माण झालेली आहे. साहेब, देशामध्ये अशी कुठं योजना असेल का की 60 कोटी रुपये खर्च केल्यानंतर एक योजना होते आणि ती योजना झाल्यानंतर चेंबर खाली करण्यासाठी नागरिकांकडून रितसर 3000 रुपये वसूल केले जातात. तेवढ्यावर सुद्धा थांबत नाहीत. एकदा गाडी भरली की दुसऱ्यांदा गाडी भरण्यासाठी 1000 रुपये. म्हणजे हा जणू आपल्यावर उपकारच चाललाय की एकदा गाडी भरल्यावर दुसरी गाडी भरण्यासाठी 1000 रुपये डिस्काउंट. ड्रेनेज खाली करण्यासाठी सुद्धा लोकांकडनं पैसे वसूल केल्या जातात. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका या मलकापूर शहराची असं आवर्जून म्हणावं लागेल. आपली योजना कशी आहे? एसटीपीची योजना केली. वेस्ट वॉटरचं मॅनेजमेंट होत आहे का? रेन वॉटरचं मॅनेजमेंट होत आहे का? याचा कुठे विचार केलाय का? गावातल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये काय अवस्था आहे? आज आम्ही कॉलनीमध्ये फिरतो तर एकाही कॉलनीमध्ये धड रस्ता नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे साहेब, सत्तेमध्ये असणारे लोक जर का कॉन्ट्रॅक्ट घेत असतील तर रस्त्याची कामं दर्जाहीन होणारच, हे सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे. लोक खूप कंटाळलेली आहेत. लोकांना खूप त्रास झालेला आहे. पण शेवटी योग्य पर्याय असल्याशिवाय लोक सुद्धा उभी राहत नाही. आज योग्य पर्याय भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभा झालेला आहे. आज एक आश्वासक चेहरा सारिकाताईंच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे साहेब, आज जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. आज अशोकराव भाऊ असतील, राजूभाई असतील, सुहासराव असतील, प्रमोद असतील, हे सगळे लोक एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे. आम्ही सातत्यानं या लोकांना विनंती करत होतो की साहेब, माणूस कितीही चांगला असला, आदमी कितना भी सही हो, लेकिन वो गलत पार्टी में होके फायदा नहीं हो. तो हम उनको समझा रहे थे की पार्टी तुमची चुकीची आहे, बाकी सगळं तुमचं ठीक. त्यांना शेवटी ते पटलं आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर हे बदललेलं चित्र साहेब आपल्या डोळ्यासमोर आहे. आज उमेदवारीचे अर्ज मागे काढून घेण्याची वेळ होती. 17 तारीख खूप निर्णायक ठरणार होती. साहेब, मला सांगताना आनंद होतो की केंद्रामध्ये राज्यामध्ये काय होईल येणाऱ्या काळामध्ये कळेलच. पण अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती मलकापूरमध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि साहेब, राज्यामध्ये कदाचित कधी होणार नाही, पण मनसे सुद्धा आमच्यामध्ये आलं, हे सुद्धा या व्यासपीठावर जाहीररित्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आज नेते सगळे एका बाजूला जरी झाले असले तरी कार्यकर्ते मात्र हे सगळे आमच्या बाजूने आलेले आहेत. कार्यकर्ते सगळे ठामरित्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन अटळ झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कमळाचं वारं आज मलकापुरीमध्ये वाहताना आपल्याला दिसू लागलेलं आहे. आज आदरणीय पाशाबाई पटेल साहेबांना बोलवताना लोकांची एकच इच्छा होती की पाशाबाईंनी येऊन लोकांच्या समस्यांना वाचा फोडावी, लोकांच्या प्रश्नांवर पाशाबाईंनी चर्चा करावी. कोणतरी आपल्यातला माणूस, ज्या माणसाशी आपण चर्चा करू शकू, असा कोणीतरी नेता यावा. आणि त्यामुळे आदरणीय चंद्रकांत दादांना आम्ही विनंती केली की आदरणीय पाशाबाईंना आमच्याकडे पाठवून द्या. आणि त्यामुळे दादांनी आपल्याला विनंती केली, आम्ही विनंती केली आणि तुम्ही त्वरित वेळ दिला. आज आपण शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहात. आज राज्यामध्ये, केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळण्यासाठीचं कष्ट तुम्ही करत आहात. लोकांना खूप मोठ्या आशा, अपेक्षा आपल्या कामाच्या बद्दलच्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तर मोठमोठ्या स्थानावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळावी, ही परमेश्वर चरणी निश्चित या जनसमुदायाच्या साक्षीनं आम्ही विनंती करतो. आणि निश्चित मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठं काम तुमच्यासारख्या चांगल्या नेत्याच्या माध्यमातून होईल, ज्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला हा झाल्याशिवाय राहणार नाही. आज मलकापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण तापू लागलेलं आहे. आणि वातावरण तापू लागलं की शेवटी पातळी सोडून काही आरोप करण्याची मानसिकता असणारी लोक सुद्धा व्यासपीठावर येत असतात. पण आपण आपल्या मुद्द्याशी ठाम राहिलं पाहिजे.
मलकापूरचा आपल्याला विकास करायचा आहे. केंद्राचे राज्याचे पैसे मलकापूरमध्ये घेऊन यायचे आहेत. आपली जी एसटीपीची योजना आहे ती नव्यानं आपल्याला मलकापूरमध्ये करायची. आपल्या मीटरचा भुर्दंड जो लोकांवर बसतो तो भुर्दंड बाजूला करायचा आहे. रिझर्वेशन जे अनधिकृतरित्या चुकीच्या पद्धतीने लोकांच्या डोक्यावर थोपवलं गेलाय ते रिझर्वेशन आपल्याला बाजूला करायचंय. नवीन विकास आराखडा या मलकापूरला करण्यासाठी सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज. आज गावच्या स्वच्छतेच्या बाबतीतला प्रश्न असो, गावच्या मंडईचा जो गंभीर प्रश्न झालेला असो तो असो, गावामध्ये गावाचा विस्तार झाल्यामुळे 2-3 ठिकाणी मंडया निर्माण होणं गरजेचं आहे. शेतकरी जे मोठ्या आशेनं गावामध्ये आपला शेतमाल विकण्यासाठी येतात त्या शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. पण गावातल्या नागरिकांना सुद्धा स्वच्छ भाजीपाला हा योग्य दरामध्ये मिळण्यासाठी 2-3 ठिकाणी जर का याची व्यवस्था झाली तर तो सुद्धा फायदा हा नागरिकांना झाल्याशिवाय राहणार नाही. गावामधल्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य उपाययोजना केल्या पाहिजे. पण डेंग्यूची साथ असेल, मलेरियाची साथ असेल, अस्वच्छतेमुळे ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींच्या बद्दलच्या सुद्धा उपाययोजना या गावामध्ये करणं गरजेचं आहे. या गावामध्ये 300 लोक आज गावाची सेवा करतात. नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, सेवक आहेत. या लोकांचा आकृतीबंध सुद्धा अशोकराव भाऊ अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही. आणि त्या बाबतीमध्ये मी मास्टर आहे. पंढरपूरमध्ये 35 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मी विनंती केली की साहेब हा मंदिराचा प्रश्न आहे, नियम 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया आणि यांचा आकृतीबंध मंजूर करूया. आणि साहेब 33 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 1 मिनिटात त्याला मंजुरी दिली आणि 268 लोकांना कायमस्वरूपी करण्याचा बहुमान अध्यक्ष या नात्यानं मला मिळाला. 268 अधिक 2 असे 270 लोकांचे प्रश्न आम्ही मंदिरामध्ये त्या निमित्ताने मार्गी लावले. त्याच पद्धतीनं मलकापूरच्या सगळ्या नगर परिषदेच्या सेवकांना माझं सांगणं आहे, तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर कोण दबाव आणत असेल तर दबावाला जुगारू नका. तुमचा प्रश्न भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर आम्ही मार्गी लावू एवढा आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. बिल्डर लॉबीच्या लोकांना माझं सांगणं आहे की तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जो जो त्रास होतोय, तुमचं जे जे शोषण होतंय त्याच्यामधनं रामबाण उपाय आहे की आमची सत्ता आणून द्या. कराड शहराकडे पहा. कराड शहर कशा पद्धतीनं नागरिकांना कर लावतोय हे पहा. कराड शहर कशा पद्धतीनं बिल्डरांना परवानग्या देतोय हे पहा. कराड शहरामध्ये परवानग्या घेत असताना नगराध्यक्षांना भेटायला लागतंय का याची माहिती घ्या. आणि इथं काय परिस्थिती आहे ते बघा. मीटर पाहिजे असेल भाऊला भेटा. पाण्याच्या मीटरसाठी कुठल्या भाऊला भेटायला लागतं? कुठं असतं का साहेब असं जगामध्ये? दाखला पाहिजे भाऊला भेटा. कचरा काढायचा आहे भाऊला भेटा. असा भाऊ कुठं जगामध्ये साहेब सापडतो का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. आणि आता ते भावनिक झालेले आहेत. माईक आलं की रडायचेच बाकी राहतात. सगळ्यांना मी सावधान करतो, शेवटच्या 3 दिवसामध्ये हा माणूस रडणार आहे माईकवर, कारण यांची सत्ता जाते, यांचं दुकान बंद होतंय आणि यांचं दुकान बंद होण्यामुळं ते हतबल झालेले आहेत. त्यामुळे हे जे काही म्हणतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आता फक्त विकासाचा मार्ग पत्करा. येणाऱ्या 27 तारखेला फक्त भारतीय जनता पक्षाने कमळाच्या पाठीशी राहावं हे आवाहन करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे जाम पे जाम पीते जाओगे तो रात सुहानी बन जाएगी. पटेल नाम का एक जाम पीते जाओगे तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो शेतकऱ्यांचा बुलंद आवाज माननीय नामदार पाशाभाई पटेल आपल्याला संबोधित करते. आताच आपल्या समोर बोललेले आपले दक्षिणचे भावी आमदार आणि तुम्ही निवडून दिल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत, पडून आमदार झाले. निवडून आल्यावर काय होतं तरच तुमचं. तुम्ही व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र अशोकराव थोरात, मोहनराव जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कराडच्या नगराध्यक्षा शिंदेताई आणि मलकापूरच्या होणाऱ्या नगराध्यक्षा गावडेताई, मी असं काय हिम्मत केली तर मला 2 तरुण दिसले स्टेजवर. एक आहे 35 वर्षापूर्वी सरपंच असलेले शिंदे, वय वर्ष 18 दिसलेले त्यांचं.
आणि दुसरे हे मुजावर. आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर, तुमचा उत्साह पाहिल्यानंतर, इथं जमलेली संख्या पाहिल्यानंतर आता 28ला काही भविष्य बघायचं कारण उरलेलं नाही. भावानो, की तुमच्या कराडामध्ये नगरपालिका बाबाची, साखर कारखाने बाबाचे, आता शेवटी काय उरले काँग्रेसकडं, तर मलकापूर नगरपालिका. आणि बाबा किती खतरनाक आहे माणूस माहिती आहे का तुम्हाला? की सगळ्या निवडणुकीत निवडणूक आणली नाही, स्वतंत्र निवडणूक आणले का तर स्वतंत्र आपटलं तर सगळ्या देशात जातंय म्हणून हे हा खेळ केलेला आहे. आणि मग आता काय होईल अतुल बाबा? आता असं होईल, कुठंच देशात निवडणूक चालू नाही, बरोबर आहे. मलकापूर तुम्ही जिंकणार आणि पेपरात बातमी काय येणार, माजी मुख्यमंत्र्याचं गबाळ आवरलं. ही बारकी बातमी होणार नाही. आणि ही बातमी करण्यासाठीच बाबांनी मुख्यमंत्र्याला सांगून स्वतंत्र नगरपालिका करून निवडणूक स्वतंत्र लावलेली आहे असं मला वाटतं. मलकापूरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मलकापूर वासियांनी, त्या भोसले कुटुंबानी या गावचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे त्याच्यातून उतराई व्हायची ही तुम्हाला वेळ आलेली आहे. मोहनराव बोलत होते की सुरेश बाबा सगळे 9 वाजता हॉस्पिटलमध्ये येतात, 15,000 ऑपरेशन केले, 5 पासून 50 पर्यंत सबसिडी मिळते. आमच्याकडे या, डॉक्टर हात धरायला 1000 घेऊन आले, नुसतं हात धरायला पुढचं धरले. तुम्ही नशिबवान आहे. आणि मग आता तुम्हाला दुसरं काही करायचं नाही, तुम्हाला एक करायचं की या गावचा चेहरा मोहरा बदललेला आहे, परंतु उरलेलं जे काही बदलायचं असेल त्याच्यासाठी अतुल बाबाच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निवडून येणं गरजेचं आहे. तुम्ही साधा विचार करा, तुमच्या या नगरपालिकेचा विकास करायचा आहे. विकासाला काय लागतंय? पैसा लागतंय. पैसा कुठून आणावा लागतंय? दिल्लीतून. दिल्लीत पैसा आहे का? अवश्य. कुठं ठेवलंय? तिजोरीमध्ये. तिजोरीला कुलूप आहे कमळाचं. आता किल्ली पंजेची लागल का? लागणार नाही. ही किल्ली बाद झाली, बाद बाद बाद. तसंच मुंबईचं आहे. मुंबईमध्ये सुद्धा पैसे आहेत, तिथं सुद्धा तिजोरी आहे आणि तिथंही कमळाचंच कुलूप आहे. तुम्ही शहाणे असलो तर काय करसाल? कमळ. आणि तुम्ही येडा असलो झोल्या देत बसा दिवसभर, काही येणार नाही आणि काही मिळणार नाही. भावानं मला बोलायचं नव्हतं पण मी आता बोलतो. काँग्रेसवाल्यानं का राहिले तुमचं? काँग्रेस का बरं संपली हो? काँग्रेसचा जीव आणि काँग्रेसचा आत्मा कशात होता? तर या देशातला दलित काँग्रेसची आत्मा होती. या देशातला मुस्लिम काँग्रेसची आत्मा होती. या देशातला धनगर काँग्रेसची आत्मा होती. या देशातला शेतकरी काँग्रेसची आत्मा होती. परंतु या सगळ्याचं वाटोळं काँग्रेसने केलं. एक 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 समाज काँग्रेस पासून गेले. 32 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश मध्ये सगळे मुसलमान सपाच्या वतीने गेले आणि सगळे दलित बसपाकडे गेले. सपा मुसलमान
आणि बसपा दलित आणि काँग्रेस संपलेली आहे. काँग्रेस जर शहाणी असती तर काँग्रेस विचार केली असती. काय विचार केली असती? अरे आपण ज्याच्या जीवावर जिवंत आहोत, आपण ज्याच्या जीवावर सत्यात आहोत, त्यांना जिवंत ठेवायचं काम करावं लागणार आहे, नाहीतर ते लोक तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. एवढी साधी अक्कल त्यांना आली नाही. 90 वर्षाचं म्हातारं नाचलेलं काय प्रेरणा असली? ही प्रेरणा नाही. त्यांच्यात तुम्ही पाणी सोडलं उन्ही निवडणुकीच्या निमित्तानं ते तुमच्या पाणी सोडायला निघालेलं आहे. एवढी साधी अक्कल कळायला पाहिजे होती. महिन्याने खरंच किती कमाल आहे. म्हणजे सगळं तुमच्याकडे सुधारलंय. हे मोहन नाना लय जोरात बोलला तर मला वाटलं लहानपणापासून भाजपमध्ये आहे का की, पण त्यांनीच सांगितलं तिसरं आहे म्हणले. तिसरं आहे. एवढ्यावरच थांबा. आता तुम्ही ऑपरेशन करून घ्या. आता याच्या पुढे दुसरी काही भानगड करू नका. अशोकरावचं किती आहे? अशोकराव माझे मित्र आहे. त्यांचं मी तेवढंच आहे. अरे सगळे तिसऱ्या पॉईंटच आहे ते. त्या राजूबाईचं कसं आहे? दुसरं म्हणा त्याला अजून एक चान्स आहे. मला असं वाटतं की ते आता तिसरं चान्स घेणार नाही. त्याचं कारण आहे, माणसं कुठं थांबतात? माणसं थांबतात नेतृत्वाच्या सावलीला. नेता कसा असावा? अरे आपण घरामध्ये कुत्रा पोसतो, रस्त्यावर दिसलेला पिल्लू उचलून आणतो का? नाही. तुमच्याकडे कुत्रे पोसायची पद्धत कशी आहे? काय बघताय तुम्ही त्या कुत्र्याचं? काय पिसळलंय का? हे मोहन नानाच म्हणू शकते, दुसरं कोण म्हणू शकत नाही. आता त्यांना सगळं पिसाळलेल्या लोकांतच राहिलेलं आहे. आमच्या भागामध्ये कुत्रा पोसायचा असेल तर पहिलं त्याचे नख मोजतात. 17 नकी, 18 राखी, 18 नकी, घर राखी. अरे कुत्रा पोसताना नख मोजतो, तसं नेता मोजताना त्याच्या घरचं चरित्र बघायचं असतंय. आणि म्हणून 3 पिढ्या ज्या कुटुंबाच्या या परिसराच्या सेवेसाठी गेलेले, असलं नेतृत्व शोधून सापडणे नाही. एवढी जर श्रीमंती असली ना तर लोक बटन लावून फिरतच नाहीत. आणि रात्री 9 वाजले की मोहरमातला डोला नाना समोर असंच आहे म्हणलं तुम्ही सांग. अरे एवढं सगळं वैभव असताना शालीनता कुणाकडून शिकावी? शालीनता शिकावी अतुल बाबाकडून, शालीनता शिकावी सुरेश बाबाकडून. आणि नाना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अजून एक सांगितलं मग नाना की 9000 कर्मचारी आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचं पाऊल वाकडं पडलं की त्याला इंजेक्शन द्या. बाबा असलं काही करू नका. बरोबर आहे का? का तर त्यानं सुद्धा जीवाला लाजल की अरे माझं वाकडं पाऊल पडलं होतं तरी अतुल बाबा माझं वाकडं केलं नाही. नेता राहावा तर असा. या पद्धतीची विश्वासार्हता समाजामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्हाला करायचंय. आता बोलता बोलता अशोकरावांनी सांगितलं
अशोकराव बंडे, अशोकराव माझे 30 वर्षापूर्वी 35 वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांनी सांगितले की या परिसरामध्ये भाजीपाला पिकतो. आज 70 वर्ष ज्यांनी कारभार केलं, आज भाजीपाल्याचे भाव, टमाट्याचे भाव, कांद्याचे भाव का बरं खाली वर होता तो? आज नाशिक जिल्ह्यामध्ये अशोकराव सगळे कारखाने बंद पडले. तुमच्या इथं एक हिरो आहे म्हण, ऊसाचे पैसेच देत नाही म्हण. आमच्याकडे तिकडं घराघरात येत असे. अतुल बाबाने सासरवाडीली भारी केली. अतुल बाबाचं जसं कारखान्याचं आहे तसंच अतुल बाबाच्या सासरवाडीत सुद्धा आहे. ते जरी काँग्रेसचे असले तर मी आयुष्यात त्यांच्यावर आरोप करणार नाही. का तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर कोण देत असेल तर अतुल बाबाचे सासरे. अतुल बाबा चेअरमन आहेत का नाही कारखान्याचे? पण अतुल बाबाची बायको चेअरमन आहे आणि ती बी तिकडं, इकडं नाही. सांगितलं नव्हतं वाटतं तुम्ही लोकांना. हे सासरवाडीचं बोलल्यामुळे एवढं उघडं पडतंय. नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या साखर कारखाने खाऊन बंद पाडले. काय झालं? ऊसाचा शेतकरी, ऊस हे नगदी पीक आहे. ऊसाचा कारखाना बंद पडला तर ऊस लावतील लोक, ऊस लावून देणार कुठं? आणि म्हणून ऊसाचा शेतकरी कांद्याकडे वळला आणि कांद्याचे भाव गडगड लागले. तुम्हाला एक सांगतो मी अशोकराव, 2 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट, मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब, हे अचानक टमाट्याचे भाव पडतात, अचानक टमाटे रस्त्यावर टाकावं लागतात, अचानक कांदे रस्त्यावर टाकावं लागतात. असं का? त्याचं कारण, खाणारे 10 आहेत. एका घरात कार्यक्रम आहे, 10 लोक येणार आहेत, 10चा स्वयंपाक झाला, 10 जण येणार आहेत, 10चा स्वयंपाक झाला, कार्यक्रम सुंदर. येणारे 10, स्वयंपाक 2चा, आंदोलन 100%. जेवण 10चं, जेवण 50चं, आले 10, रस्त्यावर टाकावं लागते. आपल्या देशात अशी सोय झाली नाही 70 वर्षामध्ये की अरे लोकाला लागते किती आणि लोक पेरले किती, लोक लावले किती, याचीच आकडेवारी लावल्यामुळं सत्यानाश झालेला आहे. पुढच्या वर्षापासून कृषी विद्यापीठाचा एक पोरगा, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट गावातल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय पेरलंय याचा अचूक पीक पेऱ्याची नोंद करतील आणि याच्यानंतर जेवढं लागणार आहे तेवढंच पिकवलं जाईल. अशा पद्धतीचं नियोजन देवेंद्र फडणवीसचं सरकार करणार आहे. अशोकराव थोरात म्हणले की या मलकापूरमध्ये भाजी विकायला जागा नाही, मोर्चे घेऊन जावा तिकडं. कोण आहे तुमचे भाऊ? भाऊ म्हणलो का? भाऊ म्हणलो मला तर भाऊ. भाजी विकायला जागा नाही. अरे आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा आदर्श घ्या. काय सांगितलं देवेंद्र फडणवीसने? नगर विकास खातं देवेंद्र फडणवीस कडे. याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कॉलनी उभी होईल त्या ठिकाणी पहिली जागा भाजी विकायसाठी ठरवली जाईल, मग कॉलनी होईल. अरे सगळ्या महाराष्ट्राचं नियोजन करतात आमचे लोक आणि तुम्हाला एका गावचं करता येत नाही. पुन्हा बेशर्मासारखं मत मागतो, आम्हाला हाना, आम्हाला
असली मंडळी. आणि म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की 27 तारखेला निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही अतुल बाबाला आशीर्वाद देणारच आहे. गावड्यात तुम्ही म्हणसाल थांबलो मी आशीर्वाद निघून, त्यांच्या आशीर्वादानंच आपलं चालतंय, काळजी नका करो. आणि म्हणून 27 तारखेला तुम्ही आशीर्वाद देणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. मी आता राजूभाईच्या घरी गेलो होतो चहा प्यायला. ते राजूभाईचा निर्णय जावं का नाही, जावं का नाही, जावं का नाही. का तर भाजप बद्दल लोक बोललेले ना, ते जातीवादी आहे, जातीवादी आहे, आणि तिथं काय मुसलमानच. अरे मी मुसलमान नाही तर का खाटी काय की काय, मी तर सय्यद आहे. आणि 20 वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये 20 वर्षापासून. भारतीय जनता पक्षाच्या मनात जर पाप असतं, अतुल बाबा मला भाजप पद काय दिलं असतं, मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन. राजू भारतीय जनता पक्षाने काय केलं की शेतीचे प्रश्न राज्यात कुणाला माहिती आहेत, पाशा पटेलला. माझी जात नाही बघितली तर तुम्ही पहाटे 5ला उठून रात्री 12ला झोपताय आणि शेतामध्ये जी मरमर करताय ना, त्या मरमरीला न्याय देण्यासाठी एका मुसलमानाला बसवलंय गबरू, लक्षात ठेवा. आणि मी कोण आहे तुमच्या सगळं माहिती, सगळ्याला माहिती आहे मी कोण आहे ते. त्याच्यामुळे मी जास्त इथं भाषण करणार नाही. एक गोष्ट सांगतो की मला 2-4 मुस्लिम बांधव येऊन सांगितले की काँग्रेसकडून असा त्रास झाला, तसा त्रास झाला. मी सगळ्या मुस्लिम भावांना एक प्रश्न विचारणार आहे. काय विचारणार आहे की बाबा रे, ही नगरपालिका आहे, इथं मुस्लिम संख्या किती आहे राजूभाई? 4,500 लोकसंख्या आहे. नगरपालिकेमध्ये किती मुसलमान कर्मचारी आहेत? तेल घालू का बघर तेलाचं सुरू करू? एक भी नाही. आमच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत मुस्लिम समाजाचा पक्ष कोणता? मुस्लिम समाजाचा पक्ष काँग्रेस पक्ष. मी माझा एक चुलता 99 वर्षाचा माझा चुलता गेल्या निवडणुकीत मी मतदानाला नेलो. चुलता बी कसा म्हणजे लय अपडेट नाही, चष्मा एकड दांडी आणि एकड दोरी, कंडिशन बी. मी उचलून नेलो आणि मी उचलून नेऊन मी म्हणलो चाचा मैं बटन दबाऊं क्या? नाही बोले रुक रुक. खालून वर, वरून खाली म्हणून म्हातारा का बघलाले? तर मी चलो क्या देख रहे? अरे पंजा दिख रहाच नाही रे. आमच्या लोकांनी अब्दुल बाबा पंजाला हुडकू 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 आणलं. मग पंजाने आमच्या लोकांची गेला पुढे. एवढा खेळ जाणगही. आजपर्यंत मुस्लिम समाजाला भाजप पासून भीती दाखवली. आला भाजप, आला भाजप, आला भाजप. एका घरी काय झाला बाबा, एक म्हातारी राहायची, पण त्या म्हातारीचं पटत नव्हतं. काय झालं, एक दिवशी रात्री 2 वाजता एक चोर आला, खिडकीचे गज वाकवलं आणि मधी उडी मारला. आता मधी उडी मारल्या ते बघितलं म्हातारीनं. म्हातारीला वाटलं चोर आला. म्हातारी जोर जोरात बोलली चोर आला, चोर आला, चोर आला, आणि म्हाताऱ्याच्या गळ्याला जाऊन पडली. आता म्हाताऱ्याचं काम काय?
त्या चोराला शिवी फिवी देणं. ते म्हातारा त्या चोराला म्हणलं येत जा की कवा कवा. तसं 5 वर्षाला वा रे वा गबरू, घेणं नाही घेणं नाही. असं नाही चालायचं. आता सगळे हुशार झालेले, सगळे हुशार झाले. मोहन नाना म्हणले की 5 मिनिटात बाबांनी SMS केला की मुख्यमंत्र्याचं 2 मिनिटात उत्तर येते. नाना म्हणले आमच्याकडे मुख्यमंत्री होत म्हणले 3 महिने उरबीड बी होत नव्हती म्हणले. आता असलं घेऊन का जाळायचं काय काय करायचं असलं. आता मला सांगा की जर 5 मिनिटाला मुख्यमंत्र्याचं उत्तर येत असेल, या राज्याचं 2 नंबरचं मंत्रीपद ज्या चंद्रकांत दादाकडे, ते चंद्रकांत दादा रोडनं जाताना जर बाबाला फोन केल्याशिवाय जर मुंबईत जात नसतील, तर आता बाबाचं राजकारणातली उंची तुमच्या लक्षात आली का? बर हे मी म्हणलो नाही, नाना 3 घर हुडकून येऊन म्हणलं की तिकडं असं रे बाबा, आपण नाही म्हणला. आणि जर नानाने असं सांगितलं असेल तर हे सूर्यप्रकाश इतकं सत्य, ही उंची अतुल बाबांनी गाठलेली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक हारून दोघाला मंत्र्याचा दर्जा मिळाला. ऐकलं का? महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं तिकीट मिळालं, निवडणूक लढले आणि पडले. अशा दोघाला मंत्रीपद मिळाले. आम्ही दोघच. मी का बरं येतो मी इकडं? नाही नुसतं आमचा जावई म्हणून येत नाही. मी येतो कशासाठी? 2 पडले, दोघं म्हणून. हे सुद्धा भारी माणूस आहे. उद्या भविष्यामध्ये राहावं बाबा. आणि म्हणून 3 बारची येऊ लागल्यात. मी तर फ्रेश आहे आणि म्हणून मी इथं आलेलो आहे. भावानो, मी तुम्हाला, अरे मला बोलू द्या की रे, मला बोलू देतील असं वाटत नाही. 2-3 मिनिट शिल्लक आहे. गप्पच आहे की मला या सभेमध्ये एकच गोष्टीची खंत वाटली. नाना का अशोकराव दोघांपैकी कोणतर बोलताना सांगितलं की या मलकापूरच्या रस्त्यासाठी 650 कोटी रुपये, फ्लायओव्हर साठी 650 कोटी रुपये नितीन गडकरींनी दिले. असं कोण सांगितलं? तानाजी देशमुख. म्हणजे सासरवडीचं आडनाव आहे इथे. एक देशमुख आहे इथं. या देशमुखाने सांगितलं 650 कोटी रुपये अतुल बाबामुळे या गावाला मिळाले. अरे 1000 रुपये दिले तर येळभर टाळ्या वाजवलेल्या येडे हो. 650 कोटी रुपये मिळाले. किती टाळ्या वाजायला पाहिजे होत्या? ते टी-शर्ट वाला, ते लाल टी-शर्ट वाला वाजवच नाही गेलंय. असं ते काँग्रेसचं आहे का काय? त्याच्याकडे नीट बघा. दोघं म्हणलं काँग्रेसचे नाही. त्याच्यामुळे मलाही डोकं काढते. आता त्यानं असलं बी तर सोडून देतोय काँग्रेस. 3 बारचे सोडलेले मी का जरा. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करणार आहे की ज्या मलकापूरच्या वैभवामध्ये कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मुळे वैभव मिळालेला आहे, त्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट एक माणूस, एक प्रतिनिधी ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये बदल केलं,
ज्यांनी 9,000 लोकांना नोकऱ्या दिल्या, ज्यांनी लाखो लोकांना जीवदान दिलं, असा एक अतुल बाबा फक्त तुमच्यासाठी एक मत मागतंय. मला असं विचारायचंय की 3 पिढ्यांनी तुमची जी सेवा केली आहे त्या सेवाची उतराई म्हणून तुम्ही टाळ्या किती जोरात वाजवता हे बघायचं मला. हे सगळं बघितल्यानंतर अतुल बाबा 27 तारखेची आता तुम्ही काळजी करायचं नाही. गावडे काही 100% तुम्ही नगराध्यक्ष झाल्या, परंतु झाल्यानंतर असं करायचं नाही. सगळ्या लोकांचं ऐकायचं आणि काम कराल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस अशी समोरासमोर लढत होत असून भाजपने नामदार पाशा पटेल यांच्यासारखे शेतकरी नेते प्रचार सभेत उतरवून आपला शड्डू ठोकला आहे. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.